आजपासून देशाच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होणार आहे। या संदर्भात आज अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे। 28 जून ही राष्ट्रपती पदासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असली आहे। पश्चिम लंडनमधल्या 27 मजली इमारतीला भयानक आग लागलेली आहे। या आगीत होरपळून 6 जणांचा मृत्यू झाल्याचं कळतंय, तर मृतांचा आकडा वाढण्याची शक्यताही वर्तवली जाते। श्वासोच्छवासाचा त्रास होत असल्यामुळे 50हून अधिक जणांना उपचारासाठी विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले। इमारतीचा प्रत्येक मजला जळून खाक होत असल्याचं विदारक चित्र आहे। पहाटे 1च्या सुमाराला लागलेली ही आग अजूनही धुमसतीये। 200हून अधिक अग्निशमन दलाचे अधिकारी आणि 40 गाड्या आग विझवण्यासाठी युद्ध पातळीवर काम करतायत। भारतीय लष्कराकडून काश्मीरच्या विद्यार्थ्यांसाठी चालवल्या जाणाऱ्या सुपर 40 या कोचिंग सेंटरमधून 9 विद्यार्थ्यांनी IIT JEE परीक्षेत घवघवीत यश संपादन केलंय। बिहारच्या सुपर 30च्या धर्तीवर भारतीय लष्कर काश्मीरी तरुणांच्या कल्याणासाठी सुपर 40 सेंटर चालवतं। लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी या सेंटरला भेट देऊन या विद्यार्थ्यांचं कौतुक केलेलं आहे। गोमांसबंदी महात्मा गांधींनी सुरू केली होती असं वक्तव्य परराष्ट्र राज्यमंत्री MJ अकबर यांनी केलेलं आहे। मोदी सरकारच्या 3ऱ्या वर्षपूर्तीनिमित्त ते नागपुरात बोलत होते। गोमांसबंदी करायची की नाही याचा सर्वाधिकार त्या राज्य सरकारकडे आहेत असं त्यांनी स्पष्ट केलंय। स्थानिक खाण्यापिण्याच्या सवयी लक्षात घेऊन ती लादायची की नाही याचा निर्णय राज्य सरकारांनी घ्यावा असंही भाजपकडून स्पष्ट करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलंय। थोड़ी सी आपको जानकारी दे दूं कि बीफ का बैन जो है महात्मा गांधी ने शुरू किया। तो आप और ये इन दी गाइडिंग जो प्रिंसिपल्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन में ये स्टेट गवर्नमेंट का मामला है। जमिनीच्या वादातून महिला संस्था चालकाला गावगुंडांनी बेदम मारहाण केल्याची घटना गोंदियात घडलेली आहे। ही मारहाण CCTVमध्ये कैद झाली असून या घटनेला 8 दिवस उलटले तरी आरोपीला अटक करण्यात आलेली नाहीये। गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यातल्या सौंदड या गावामध्ये राहणाऱ्या संतोष राऊत आणि त्यांची पत्नी राजश्री राऊत यांची गावातल्याच खासगी जमिनीवर शिक्षण संस्था आहे। या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्याची मागणी जोर धरायला लागली आहे। तूर खरेदी रखडल्याच्या निषेधार्थ वाशिममध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं तुरीच्या घुगऱ्या बनवत आंदोलन केलं। वाशिम बाजार समितीचे संचालक राजू चौधरी यांनी 1 क्विंटल तुरीच्या घुगऱ्या बनवल्या। माजी मंत्री सुभाष ठाकरे यांच्यासह शेतकऱ्यांनी या घुगऱ्यांचं वाटप करत सरकारचा निषेध केलेला आहे। तालुक्यातल्या 7350 शेतकऱ्यांच्या 1,50,000 क्विंटल तुरीची अद्यापही खरेदी झालेली नाहीये। त्यामुळे पेरणीसाठी पैसे आणायचे कुठून असा प्रश्न आता त्यांना पडलाय। त्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलं। मुंबई पुण्यापाठोपाठ आता कोल्हापुरातही कचरा प्रश्न चांगलाच पेटलाय। शहरातल्या कसबा बावडा परिसरात कचऱ्याचे डोंगरा एवढे ढीग साचल्यामुळे शिवसेना आक्रमक झालेली आहे। शिवसेनेकडून या कचऱ्याच्या ढिगाची पाहणी करण्यात आली। यावेळी उपस्थित असलेल्या पालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तरं न दिल्यानं शिवसेना आक्रमक झाली आणि हा सगळा कचरा प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या कार्यालयाबाहेर टाकण्यात आला। कचरा प्रश्नी पालिका आयुक्तांवर खटला दाखल करण्यात यावा अशी मागणी शिवसेनेनं केलेली आहे। नागपुरातल्या प्रसिद्ध अशा प्राईड हॉटेलमध्ये एका तरुणीचा संशयास्पद मृत्यू झालेला आहे। अलका वळंजू असं या तरुणीचं नाव असून ती 28 वर्षांची असल्याची माहिती मिळते। मुंबईतल्या खारघरमध्ये राहणारी अलका नेस्ले कंपनीमध्ये काम करते। कंपनीच्याच कामानिमित्त काल ती मुंबईहून नागपूरला आली होती। सकाळी तिच्या आई-वडिलांनी बऱ्याचदा तिला फोन केला, मात्र तिचा काहीच प्रतिसाद मिळत नव्हता। त्यामुळे त्यांनी हॉटेलच्या रिसेप्शनला फोन लावला। नेस्ले कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत तिच्या रूमचं दार उघडलं असता बेडवर ती मृतावस्थेत आढळली। तिच्या तोंडाला फेस आला होता। या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून अलकाचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आलाय। या प्रकरणी हॉटेलकडून कोणीही बोलायला तयार नाहीये। जालन्यातल्या अंबडच्या भाजपा नगराध्यक्षा संगीता कुचे यांची खुर्ची धोक्यात आलेली आहे। संगीता यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार काँग्रेसच्या मंगल नारायणकर यांनी त्यांच्या विरोधात 3रं अपत्य असल्याची तक्रार केलेली आहे। कुचे यांचं हे अपत्य 12 सप्टेंबर 2001 या कट ऑफ डेट नंतरचं असल्याची तक्रार त्यांनी केली आहे। त्यामुळे त्यांचं पद रद्द करून आपल्याला नगराध्यक्षपद मिळावं अशी मागणी करण्यात येते। याआधी भाजपच्या 2 नगरसेवकांचं पद 3ऱ्या अपत्याच्या कारणावरून रद्द करण्यात आलेलं आहे। मालेगाव महापालिकेच्या महापौरपदी काँग्रेसच्या रशीद शेख तर उपमहापौरपदी शिवसेनेच्या सखाराम घोडके यांची निवड करण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे महापालिकेच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच शिवसेनेला उपमहापौर पदाचा मान मिळाला आहे।
राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची लपाछपी सुरू असताना कोयना धरण परिसरात मात्र चांगला पाऊस झालेला आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत कोयना धरणात 30% जास्त पाऊस झालाय। 1 ते 15 जून दरम्यान कोयनेत झालेल्या पावसामुळे गेल्या वर्षीपेक्षा 5.5 टीएमसी जास्त पाणीसाठा झालेला आहे। यंदा कोयनेतून 3.5 टीएमसी पाणी कर्नाटकला देण्यात आलं होतं, तरीही पाणी पातळी पुरेशी असल्यामुळे धरण व्यवस्थापनानं आनंद व्यक्त केला आहे। बातमी आहे खाकी वर्दीतल्या माणुसकीची। गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्ताचा तुटवडा असल्याचं कळताच जिल्हा पोलीस अधीक्षकासह 100हून अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रक्तदान केलं। गडचिरोलीतल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्तसंकलन कमी झाल्यानं रुग्णालयात मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा जाणवतोय। चंद्रपुरातला ताडोबा व्याघ्र प्रकल्प या पावसाळ्यात पर्यटकांसाठी पूर्णपणे बंद राहण्याची शक्यता आहे। पावसाळ्याचा ऋतू हा पशुपक्ष्यांच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील असल्यामुळे नॅशनल टायगर कन्झर्वेशन अथॉरिटीने पावसाळ्यात ताडोबा पर्यटकांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत। जळगावात शाळा सुरू होण्याच्या आदल्या दिवशी शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी संपूर्ण गावातून फेरी काढली। शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना प्रसन्न वाटावं यासाठी सर्व शिक्षकांनी मिळून शाळेची स्वच्छता, रंगरंगोटी आणि सजावट केली आहे। वर्गांना आंब्याच्या पानाचं तोरण लावण्यात आलंय। ग्रामीण भागात पेरणीचे दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्याबाबत उदासीनता दिसून येते, ती दूर करण्यासाठीचा हा प्रयत्न आहे। भंडाऱ्याची उधळण आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत बेळगावच्या चिंचलीमध्ये मायक्का देवीचा पालखी सोहळा पार पडला। तत्पूर्वी मायक्का देवीच्या मंदिरात मानकऱ्यांच्या हस्ते विधिवत पूजा आणि आरती करण्यात आली। मायक्काच्या नावानं चांग भलं असा गजर करत भाविक भंडाऱ्याची उधळण करत पालखी सोहळ्यात दंग झाले होते।